कोर्टामध्ये आलेला होता, कोर्टानं काय नक्की निर्णय दिलेला आहे? 2013 मात्र तुम्हाला कोर्टानं वॉरंट पाठवलं, तुम्ही आज कोर्टामध्ये हजर झालात, काय म्हणून सांगितलं? कायद्याचा पेक्षा मोठा कोणी नाही, कायद्याचा सन्मान केला पाहिजे. तारीख होती, त्या तारखेसाठी माननीय न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे. कायद्यापेक्षा मोठं कुणी नाही, त्यामुळं तारखेसाठी आलो, बस एवढं. विषय काय होता, आरोप काय होते? काय नाही, आरोप काय नाहीये, न्यायप्रविष्ट मॅटर आहे, न्याय देवता न्याय देईल. फक्त आज एवढंच होतं, तारीख होती, मी हजर राहिलो. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, नाचण्याचं काही कारण नाही, आलं पाहिजे म्हणून आलो. आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आहेत आपण? मान्य न्यायालय बसलं, न्याय देईल. हे बघा, न्यायप्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं, असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही. विनाकारण आरोप करण्यात हे बघा, आता न्यायालय आहे म्हणून मी त्याविषयी बोलायला, खोटं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता एक मात्र खरं आहे, कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचं की काय सरकारला? असंही काय असू शकतं. पण न्याय देवता न्याय करत. तारीख होती, आलो दादा, आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही. कधी दिवसाचं येते नाही, घटनाक्रम सांगायला नाही येते. आता फार 13-14 वर्षाचा विषय तो आत्ता आलाय समोर, आणि काही कारण नसताना. पण ठीक आहे, आता ते न्यायालय टिप्पणी करू नये, कारण न्याय देवता न्याय देईल. एवढं मात्र एवढं जालन्यावर जर तुम्ही येत असाल तर नेमकी तक्रार काय तुमच्या? तेवढं अहो साहेब, जालन्याहून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे, कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो. तिथून आलो म्हणजे काय मोठा थोडा झालोय मी? कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे. पूर्वीच नाटकाचाच येतो विषय, परंतु न्याय देवता आता न्याय करेल तिथं. ठीक आहे, त्यामुळे ते आता आरोप नाहीये, फक्त त्या तारीख होती म्हणून तुम्हाला बोलवलं असं काहीतरी. अगदी बरोबर, पण ते आता तारीख होती, मी आलोय त्याच्यावर मध्ये असल्यामुळे आता मला मी काही बोलत नाही. न्याय म्हणजे खरं करत न्याय करत आहे. मराठा समाजाच्या योजनांसाठी राज्य सरकारनं 26 कोटी रुपये मंजूर केलेत. विरोधकांकडून टीका होती की ते शासकीय योजनांसाठी मंजूर केलेले 26 कोटी जर मराठा समाजासाठी वापरले असते तर फायदा झाला असता. तुम्हाला काय वाटतं, ज्या शासकीय योजनांसाठी 26 कोटी रुपये जे शासनाने मंजूर केले त्याचा फायदा होईल मराठा समाजाला? आतापर्यंत झाला नाही, इथून पुढे पण नाही होणार. त्यांना त्यांची बाजू दाखवायची. समाजाची नाराजीची लाट मराठ्यात पसरली, आणि दलित बांधवात पण, मुस्लिम बांधवात पण, बाराबोलीदारांमध्ये जी लाट पसरली, ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाणा बनवायचा म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायचं. पण हे कुठाने करण्यापेक्षा मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले, देऊन टाका ना. बीड मध्ये प्रचंड जातीवादाचं तुम्ही बघितलंय, तुम्ही स्वतः आवाहन केलं होतं. परत एकदा काय आवाहन कराल दोन्ही समाजाला? कारण विनाकारण वातावरण खराब होतं. आता थंड झालंय, परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा, कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये. सांगितल्याबरोबर समाज आधी शांत होता, आता पण दादा शांत आहे. पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही, म्हणून आपण 22-23 दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं आहे की शांत राहा म्हणून, आणि 100% शांत राहतील. त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे. बीडमध्येच काय होतं, कारण काय? कारण समोरची पार्टी आरोप करते तुम्ही भाषण देताना काही जातीवादाचे उल्लेख केले, त्यामुळे सगळं पेटवतं. मी आतापर्यंत बोललो नाही, जातीविषयी एक शब्द बोललो नाही. प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली. मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेला नाही, दुखवणार सुद्धा. नेते हे विरोध करतात म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त, कारण नेता हा कोणाचाच नसतो, त्यांना विरोध करतो. परंतु आपल्याला गाव खेड्यात राहायचंय. ओबीसी बांधवाचं, मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक ताट आहे, आपल्याला एकमेकात राहायला लागतंय. यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही, म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा, आणि शांत आहेत. फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं, पण ते करत नाहीत. बहुतेक त्यांना शांतता बिघडायची असेल. 4 तारखेला तुम्ही पाडापाड्याची भाषा सुरू केली, 5 पिढ्यापर्यंत पाडा, ती जातच संपवा, जी मराठ्यानं संपवून, अशा शब्द आल्यामुळं हे सगळं वातावरण चिघळलं गेलं. पाडा तर कुणीही म्हणतो, ते बी म्हणतात एकमेकाला पाडा. मग ती काय जातीवाद असतो का? तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा.
मग काय थोडा जातीवाद येतो मी बोललो तुमचा रोख नसतो. नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगितलं रिझल्ट काय होईल? नाही नाही मी निवडणुकीतच नाही रिझल्ट बीड आणि जालन्याचे रिझल्ट काय असतील की दोन्ही ठिकाणी तुम्ही सांगत ते लोकांनी ऐकलंय? नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे परंतु कोण निवडून येईल हे सांगायला मी निवडणुकीत नाही माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की ह्याला पाडा तसं म्हणलं असतं तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती जनतेला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढंच सांगितलं पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची मग विधानसभेला बघू तुम्ही नाव न घेता थेट इशारा दिलेला आहे आता हे विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात ते कसं काय नाही काय होतंय ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे ही त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा आव्हान पण ते सांगत नाहीयेत वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही 4 तारखेपासून म्हणजे 4 जून पासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन होतं सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र विधानसभेला 88 मध्ये उभा करण्यास सगळ्यात पुण्यात